आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. फोन का उचलत नाहीत धनंजय? आधी एक तर कुठे जातायत काय करतायत ते कधीच सांगत नाहीत. सुंदरीशी ठरलेलं लग्न मोडलंय म्हणून ते अपसेट असणार, पण मग माझ्याही जीवाला घोर लागतो हे कळत नाही का यांना? त्यांनाही माहितीये त्या साहेबाची त्यांच्या विरुद्ध कारस्थानं चालू असतात. साधा एक फोन करून खुशाली कळवायला काय झालं यांना? आओ धनंजय, काय हे? किती वेळ झाला फोन करते मी. सरप्राईज! या चल. चला चला या. बघा अहो, पण हे काय चाललंय सांगेल का कुणी? मामी द्या इकडे, सगळं सांगते. आधी तोंड गोड करा. अहो पण कसला पेढा आहे सांगाल की नाही? अहो, सुंदरी आणि धनंजयच्या लग्नाची गोड बातमी घेऊन आलोय. पण मंगलताई, ज्योतिषानं सांगितल्याप्रमाणे हा निर्णय आपण रद्द केला होता ना? अहो, त्यांचंही चुकलं आणि आपलंही चुकलं. ते काय ना, शशीन नाव मोठं ऐकलं होतं म्हणून आम्ही विश्वास ठेवला, पण आम्ही आमच्या विश्वासातला जो ज्योतिष आहे ना त्याला दाखवलं. अहो आजी, पण आता आपल्या ज्योतिषांनी आपल्याला हवा तसा निर्णय दिला म्हणून दुसऱ्या ज्योतिषाचा निर्णय आपण चुकीचा ठरवायचा का? साधनाताई, अहो ज्योतिषाच्या सांगण्यावरून निर्णय नाही बदलला, तर त्या दोघांची मनं जुळतायत म्हणून हा निर्णय बदललाय आणि आता लग्न ठरवतोय आपण. मुलांना त्यांच्या सुखापासून लांब ठेवण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? घाबरलो होतो म्हणून रोखलं, नाहीतर आपल्या सगळ्याच्या मनात होतच की हे लग्न व्हावं म्हणून, नाही का? पटते नव्हतं तुम्हाला? साधनाताई, तुम्ही नाराज आहात का? अहो, इतकी गोड बातमी दिल्यावर कुणी रागवेल का? मला खूप खूप आनंद झालाय. काय सावी, करायची ना मग तयारी आईच्या लग्नाची? बाबांच्या लग्नाची पण. काय आई सारखं सारखं का कॉल करतेस? अरे करू नको तर काय करू आदित्य? कालपासून सांगते तुला घाई करायला हवी, पण तू काही हालचालच करत नाहीस. कधी येणार आहेस इथे तू? नाही येतो मी, मला थोडा वेळ दे. आणखी किती वेळ आदित्य? अरे लग्न लागून जाईल त्यांचं. ज्योतिषी प्रकरणावर पण मात केली त्यांनी, लग्न पक्क झालंय आणि 4-5 दिवसात लग्न सुद्धा होऊ शकतं असाच रागरंग दिसतोय. त्याचीच बोलणी करायला गेलेत सगळे. तू ताबडतोब ये ना आदित्य. आता मी काय करायचं हे दुसरे शिकवणार आहेत का मला? आता पुन्हा कॉल करू नको, एकदा येतोय सांगितलं ना. आता व्याप आहे तिकडे मला. अरे आधी काय रे चिंगम, केव्हा करतोस आईची इच्छा पूर्ण? हा, तुझा काय संबंध आहे? कारण साहेबांची आणि तुझ्या आईची इच्छा एकच. आणि लवकर काम कर, नाहीतर तुझी अनु साहेबांच्या तावडीचा माहिती आहे ना. नाही केलं तर ती सरळ जाईल ढगात. चिल यार, चिल कर जरा. हे बघ आधी, हे बघ, हे बघ, बघ तुला.
तिला हेच वाटतंय की अंकितनी तिला बांधून ठेवलंय. लवकर काम करायचं काय, नाही तर तिला सांगीनच की तू कोण आहेस आणि त्या शॉक मध्ये ती मरून जाईल. आणि जर नाही मिली ना तर आमची साहेबच तिचा गेम करतील. मंगलताई म्हणजे काय बोलावं खरंच कळण झालंय बघ. म्हणजे आपली सुंदरी कलेक्टर झाली का नाही तेव्हा जेवढा आनंद झाला ना मला त्याच्यापेक्षा बी जास्त आनंद झालाय बघ मला आता. म्हणजे मी देवाची किती आभार मानून कसे मानून मला कळण झालंय. आपल्या सुंदरीला तिच्या मनासारखा जोडीदार मिळाला का नाही लई लई भाग्याची गोष्ट आहे बघ. वय खरंय बघ म्हणजे जी काय अंधेरच्या नशिबात आली का नाही ती माझ्यामुळे आली आहे. पण आता तू बातमी सांगितलीस का नाही माझ्या काळजावरचं वजन हलकं झालं बघ. पण मंगलताई मला बरं का तुझा राग आलाय बरं का. म्हणजे गोष्ट सुपारी फोडण्यापर्यंत गेली आणि तू आता कळवतोय मला. अगं येणारच की लेक आहे माझी. अरे पण हाय कुठं ती ते संगत किती दिवस झालं बोललोच नाही. हाय की मामीन बरोबर बसलीये. सरू देते हा थांबा. उमा ए उमा काय हो, काय झालं आणि कुणाशी बोलत होतात? वळीक बरं काय बातमी असेल. बातमी नाही बा माहिती, पण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय काहीतरी जबरदस्त बातमी आहे. अगं वय हाय जबरदस्त बातमी. अगं आपल्या सुंदरीचं लगीन ठरलंय ती काय मंगलताईशी बोलतोय मी. काय अहो काय सांगताय काय? अगं सरू बघ की फोन कोणाचा आहे. नाना आहे. हो का? बोल. मामा सरू अगं किती गोड हसते. त्यावरनच कळतंय समजा तुझ्या मनासारखं होतंय बघ. सुंदरी अभिनंदन बर का. म्हणजे आमचे शुभाशीर्वाद तुझ्या पाठीशी कायमच आहेत ग. पण तुझं हे लगीन एखादे नक्की यशस्वी होणार बघ. हो ग हो अगदी खरं आहे. मला सगळं मान्य आहे, पण तुम्ही आता मला शुभेच्छा व्हिडिओ कॉलवरूनच देणार आहे का? इथे नाही येणार माझ्याकडं? अगं नाही नाही येणार की. न येऊन सांगतोयस कुणाला? आला नाही तर ह्या मामीच धप्पाट खाशील. तेवढं कराय बरं का मामे. बरं मामे तुला इकडून काय आणायचंय का? नाही नाही आम्ही सामान बांधायला घेणार का नाही म्हणून विचारतोय. होय घ्यायलाच पाहिजे, पण माझं खास पार्सल उमार माझी तिला घेऊन यायलाच लागतंय तिला. बाकी काय घ्यायचं नाही ते तुमचं तुम्ही बघा. पण उमाला विसरू नकोस. सरू उद्या भेटूयात बर का. म्हणजे तुझ्या तोंडून तुमची लव्ह स्टोरी मला ऐकायची बर का, अगदी डिटेल. बाय बाय ये लवकर. बर आता ठेवते फोन. आणि हा फोन ठेवताना काय म्हणतात का? हा लव यू. चल ठेवते. आता महादेव आणि उमा आले की नाही घर कसं आनंदानं भरल्यासारखं वाटेल बघ. महादेव म्हणजे माझ्या श्रीकांतच्या रूपातच येऊन आशीर्वाद देणार बघ. चालली बाई माझी लेक सासरी. एवढी सोन्यासारखी माझी लेक. तुम्ही जर असं रडणार असाल ना तर मग मला नाही करायचं लग्न. खबरदारा असलं काय अभद्र तोंडात न काढशील तर. अगं किती मुश्किलीने सगळं जुळून आलंय सर. आता इथून पुढे बाई मला कुठल्या अडचणी नकोय बघ. अशी सोन्यासारखी लेक आहे ग माझी. पण काय आहे? माझ्याच हट्टीपणामुळं माझ्या आडमुठेपणामुळं सगळं बिनसलं ग. त्यांना नालायक आदित्य बरोबर तुझं लग्न झालं. तो फसवा माणूस तुझ्या आयुष्यामध्ये आला. त्यावेळेस जर मी जरा धीराने घेतला असतं, समंजसपणे घेतला असतं ना तर हा सगळा अनर्थ टळला असता बघ. सगळं माझ्यामुळं झालं बघायचं.
आहे. आता हे सगळं का आठवतेस तू? नाहीच आठवायचं. सरे, आता उलट माझी चूक पुसली जाणार आहे आणि आता तुझा खरा खुरा नवीन संसार सुरू होणार आहे. होय, नवीन संसार. आणि मंगल, तुला माझी शपथ आहे, गेलेल्या आयुष्याच्या काय बी आठवणी नाही काढायच्या. गेला तो भूतकाळ होता, झालं गेलं गंगेला अर्पण करून टाकायचं आणि नव्या श्री गणेशाला सुरुवात करायची. तर तू, धनंजय, सावी आणि आरव ह्यांचाच विचार करायचा. अगं, आपल्या आयुष्यात भरभरून सुख येते. ह्या जुन्या आठवणी नाही काढायच्या. तुम्ही दोघींनी मला प्रॉमिस द्या की नाही आठवण करणार परत त्या दिवसाची. प्रॉमिस. आणि माझ्या आदित्यने काही जन्मभर दुःखात जळत राहायचं, पश्चातापानंतर सुखी आनंदी व्हायचा हक्कच नाही का त्याला? आत्ता शोभल्या माझ्या 2 वाघिणी. पण काय मामी, आता तुमची लाल दिव्याची गाडी, तुमचा थाटमाट, त्याचं काय होणार हो? आता आपली सरू चालली की सासरी, ती सासरी जाणार आणि आपण दोघी, आपल्याला आता गावाला जावं लागणार. कसं हो मग आता? सरू, तू आम्हाला गावाकडे पाठवणार होय? मग आता काय सरू बरोबर तुम्ही पण जाता वय सासरी? अरे देवा, मला तर वाटलं होतं माझा थाट डब्बल असेल म्हणून. माझी नात कलेक्टर, माझा नात जावई पोलीसवाला म्हटल्यावर मला 2-2 लाल दिव्याच्या गाडीतनं फिरायला मिळणार. पण मग असं होणार नसल तर मला विचार करायला पाहिजे लग्न न होऊ द्यायचा. मामी, अहो किती हा अप्पलपोटेपणा. हा, अगं माझं आयुष्य एक, माझी लाडकी नात बी एकच. आता तिच्याकडनं मी हट्ट मौज पुरवून घेणार नाही तर कुणाकडनं? मला काय 4-4 नातवंड आहेत होय? अरे गंमत केली ग, तू नको काळजी करू. आम्ही नाही येणार तुझ्या बरोबर, आम्ही जाऊ आमच्या गावाकडं. का नाही येणार? आणि मी काय म्हणते, म्हणजे माझं लग्न झालं तर माझी जबाबदारी संपली आणि मी तुम्हाला दूर लोटला असं होणार आहे वय? उलट मी तुमची एकुलती एक लेक आहे, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. हे सासर माहेर वगैरे असं काही नसतं, मी तर मानतच नाही. अगं सरू, रीतच आहे ती. आता आम्ही दोघी तुझ्या बरोबर आलो तर लोक हसतील की हुंड्यात आल्यात ह्या म्हणून. नाही, आमची काय तक्रार नाही, पण माझी तक्रार आहे. आपण जर रीतभात पाळत बसलो असतो तर इथपर्यंत लढलो नसतो आणि मी कलेक्टर झाले नसते. आणि तसंही रीती काय काळाबरोबर बदलत असतात. आपण नवीन रीत सुरू करू. आणि मला माहितीये धनंजयने कसं स्वतःच्या सासूबाईंना सांभाळलंय, अगदी तसंच माझ्या प्रत्येक निर्णयात ते माझी साथ देते. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि हो, मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. आणि हो, जर असंच असेल ना तर मग मी माझं लग्न रद्द करायला तयार आहे. कळलं ना? कळलं ग माझी आई, कळलं. आणि काय द्यायचंय का? हा, आजीला विचारा. आणि बघ आजार तो आपला. काय हरकत होती माझ्या मुलाला एक संधी द्यायला? निदान सावीसाठी तरी घ्यायचा होता त्याचा शोध. आज माझ्या मुलाचा संसार सुद्धा असाच बहरला असता, पण नाही दाखवला मनाचा मोठेपणा.
नको दाखवू दे. माझा आदित्य आता स्वतःच येऊन त्याचा हक्क परत मिळवेल. बघच, खात्री माझी. अगं बाई, शशीताई, शशीताई, आवाज लांब का उभे आहेत? चला की आमच्या बरोबर या. मामा, मामी, मामा, धनंजय. नमस्कार. अरे राहू दे राहू दे. आई कशी आहेस ग? तब्येत बरी आहे ना तुझी? बरीच म्हणायची. काय ग, काय झालं? कळलं मला. सरूच्या आयुष्यात एवढ्या वर्षांनी हा आनंदाचा क्षण येतोय म्हणून डोळे पाणावलेत ना तुझे. अरे रे, माझ्या मुलीलाही माझं मन कळत नाही आणि तिलाही तिच्या सख्ख्या भावाची आठवण येत नाही. पण मी आता माझ्या मुलाला दुःखात नाही राहू देणार. मी काय म्हणते, आता नाना आलेत तर आपण सुपारी फोडायचा कार्यक्रम ठरवूया का? हो, ठरवूया की. नाही, जरा थांबा. म्हणजे काय, मला जरा धनंजयरावांशी बोललं पाहिजे. कसं सुंदरीच्या आयुष्यात जे काही घडलंय आतापर्यंत, त्याच्यामुळे मला वाटतंय का मला यांच्या संगत बोललं पाहिजे. मग आपण ठरवूच की. मामा, हरकत नाही, बोला ना. चला. मामा, तुम्ही संकोच करू नका. तुमच्या मनात जे काही असेल ते तुम्ही विचारा. हे बघा धनंजयराव, म्हणजे तुम्ही बी एका लेकराचे वडील आहे. त्याच्यामुळं माझ्या मनात काय विचार येत असतात हे तुम्हाला बी कळत असेल. तुम्ही तुमच्या लेकराच्या सुखाचा, त्याच्या भविष्याचा विचार करताय. तसाच मी बी माझ्या लेकीच्या सुंदरीच्या भविष्याचा विचार करतोय. मामा, मी समजू शकतो हे सगळं. सुंदरी तिच्या पहिल्या लग्नात चांगलीच फार पळून निघाली. आता पुन्हा जर ती 7 फेर घेणार असेल, नव्या जोडीदाराबरोबर नवा संसार उभा करणार असेल, तर मला त्याला पारखून घेतलंच पाहिजे. मामा, तुम्ही निर्धास्तपणे तुम्हाला जे काही विचारायचं ते विचारा. हे बघा धनंजयराव, म्हणजे माझ्या सुंदरीच्या नात्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, किती माहिती आहे मला माहित नाही. पण सुंदरीच्या वडिलांनी
माझ्या दोस्ताने श्रीकांतने माझा जीव वाचवण्यासाठी क्षणाचा बी विचार न करता स्वतःचा जीव गमावला. लई मोठे उपकार आहेत तिचे माझ्यावर. त्या क्षणापासून सुंदरी माझी लेक आहे. हे माझ्या स्वतःच्या लेकीवर मालीवर मी जेवढं प्रेम करतो ना त्याच्यापेक्षा तसोबर जास्त मी सुंदरीवर प्रेम करतो. ते मी तिच्या सुखाचा विचार करतो. म्हणूनच तिचं लगीन आदित्यशी लावून दिलं होतं. वाटतं होतं का आदित्य देखणं आहे, शिकलेला आहे, आद्याधारक वाटला होता मला. पण आदित्य फसवा निघाला. पुढं तो जे काही वागला का नाही त्याने माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तिचा बापी माझ्यामुळे गेला तर आदित्य लगीन लावून दिलं त्यामुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आणि तेच वजन मी माझ्या छाताडावर घेऊन जगतोय. तेव्हा आता तिचा संसार नव्यानं उभा करताना जी चूक मी मागं केली ती चूक मला पुन्हा नाही करायची.